नमस्कार. पाहूया आजच्या दिवसातील काही ठळक घडामोडी आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. केंद्र सरकारने 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केले आहे. यामुळे गाड्यांना मेंटेनन्स वाढला आहे तर 30% मायलेज कमी होत आहे. यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करावे या मागणीसाठी जनरल लेबर युनियनच्या वतीने प्रांताधिकारी इचलकरंजी यांना निवेदन देण्यात आले. सध्या पावसाळा सुरू आहे. इथेनॉल हे हायग्रोस्कोपिक आहे. हे वातावरणातील ओलावा दमटपणा शोषून घेते. पावसाळ्यात हवा दमट असते व पाऊस पडत असतो. गाड्यांच्या पेट्रोल टाकीमध्ये हवा जाण्यासाठी एअर व्हेंट असते व यातून इथेनॉल पाणी शोषून घेते. यामुळे गाड्यांचे इंजिन जाम होत आहे तर अनेक गाड्या जागीच बंद पडत आहेत. याचा आर्थिक तोटा ग्राहकांना सोसावा लागत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्यापूर्वी येथील गाड्यांचा व हवामानाचा विचार करायला हवा होता. तो झालेला दिसत नाही. केंद्र सरकारने दोन्ही पेट्रोलचे पर्याय द्यायला हवे होते. ते दिले नाही तर सरळ सक्ती करण्यात आली आहे. तरी इथेनॉल युक्त पेट्रोल ऐवजी इथेनॉल मुक्त पेट्रोल सुरू करा अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. सदर मागणी शासन स्तरावर आहे. वरील पातळीवर निवेदन पाठवून देतो असे आश्वासन प्रांताधिकारी यांनी दिले आहे. यावेळी शिष्टमंडळात कामगार नेते आनंद गुरव, रमेश खोत, सुधीर अतिगरे, प्रवीण किर्ले, संजय पुजारी, दादा सुगस्ती, रुपेश कांबळे, जिशन बगायत आदी मान्यवर उपस्थित होते. बघत राहा फक्त शिवराज न्यूज. बी सचिन सोबत.